चंदननगर एरिया से एक आत्महत्या का मामला सामने आया है, जिसमें बुजुर्ग पति पत्नी ने फांसी लगा के अपनी जान दे दी, जिसकी पहचान श्री राम बाबू कटरे और शकुंतला श्री राम कटरे के तौर पर हुई है, जो अमरावती के रहने वाले थे और वह अपने बेटी के यहाँ चंदननगर में रहने आए थे। और जब परिवार के सब लोग बाहर किसी कार्यक्रम में गए थे, तब दोनों पति पत्नी ने पंखे में फांसी लगा के अपनी जान दे दी। अभी तक आत्महत्या का कारण सामने नहीं आया है, पुलिस आगे की जांच कर रही है। कालच्या तारखेमध्ये एक आत्महत्या केल्याचं प्रकरणाबाबत माहिती मिळालेली होती। चंदननगर या ठिकाणी आपल्या नातेवाईकाकडे राहावयास आलेले श्रीराम बापू कटरे वय 85 वर्षे व त्यांची पत्नी शकुंतला श्रीराम कटरे दोघे राहणार अमरावती हे आपल्या मुलीच्या घरी आलेले होते। घटनेच्या वेळेस मुलीच्या घरचे सर्व सदस्य कुटुंबातील सदस्य त्यांच्या नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता बाहेर गेले असता हे दोनच वयोवृद्ध दाम्पत्य घरी होते। दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी घरामध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। सदर घटनेमध्ये जे मृतक आहेत त्यांची मुलगी कार्यक्रमावरून ज्यावेळेस घरी परत आली त्यावेळेस त्यांना घरामध्ये आतून दरवाजा बंद आढळला आणि यांचा कुठलाही प्रतिसाद दिसून आला नाही, म्हणून त्यांनी मागच्या दारातून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना सदरची घटना निदर्शनास आली आणि त्यांनी ताबडतोब नियंत्रण कक्षाला घटनेबाबत माहिती दिल्यामुळे पोलीस चौकशीकामी घटनास्थळी गेले। प्राथमिक जे दाम्पत्याने गळफास घेतलेला आहे त्यांना स्वतःला मुलगा नव्हता, त्यामुळे ते आपल्या मुलीच्या घरी राहावयास होते। त्यांना एकूण 5 मुली आहेत आणि वृद्धापकाळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे। सध्या त्यांचं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल या ठिकाणी पोस्टमॉर्टम सुरू आहे। पोस्टमॉर्टम अहवालामध्ये मरणाचं कारण स्पष्ट होईल, त्याप्रमाणे पुढील चौकशी करण्यात येईल। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।